65 इयर्स यंग मैन अपने काका सह्याद्री घुमाऊंगी बोल के काम करवा रहे बहुत ज्यादा। आपल्याकडे एक मोठी कामगिरी सोपवण्यात आलेली आहे। मला जायचं आहे आता, ह्या नवीनच रोड आहे, मला काहीच माहीत नाही कुठून जायचं आहे, बट मला ते मगाशी आलो तिकडनं, हा डोक्यात आहे थोडाफार रस्ता, तर मला बोलले जा आणि जे गेस्ट आलेत त्यांच्यामधल्या कोणाला तरी घेऊन ये, कोणी भेटलं तर घेऊन ये। तर आता मी जातो पटापट धावत 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 धावत, त्याचे शूज इतके जड आहेत ना गाईस, काय माहीत कोणी बनवलेत, ट्रेकिंगला एवढी जड शूज कोण वापरतं। तर आपण जाऊया फटाफट, किती डेन्स जंगल आहे बघू शकतो तुम्ही। तर आपले गेस्ट आपल्याला भेटलेले आहेत, हे आपले काका आहेत राणी निरीचे पप्पा, हे संतोष पेवेकर आणि हे योगेश माने दादा, तर आपल्याला भेटले आहेत। आता आपण जाऊया परत वरती फटाफट, माझा टास्क कंप्लीट झालेला आहे, माणसांना खाली चलो। तर आपली गँग सर्व पोहोचलेली आहे पाड्यावर। कसा झाला ट्रेक? सुपर मजा आली। अभिषेक काकांचा आपण ऐकूया। 65 इयर्स यंग मॅन आपले काका काय एकदम पहिल्यापासून प्रॅक्टिस आहेच, मध्ये मध्ये थोडा गॅप पडला होता, पण आता ठीक आहे। अरे आम्ही थकलोय संपूर्ण एवढंसं चालून। आपले सावकाश बट आपले काका नॉन स्टॉप चालतायत, त्यांना दम लागतो की नाही? माझा श्वास थांबतोय आता, पण आपले काका फुल राप 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 पाय टाकत। काकांचा फिटनेस हे आपलं एक ड्रीम आहे काकांसारखा। सो सगळ्यांनी जपा, दुसऱ्यांना शिकवा, सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा। तर गाईज मी सर्वांना घेऊन शेवटीला धनगर पाड्यावर पोहोचलो आणि सर्व खूप जास्त एक्सायटेड आहे। तुम्ही बघू शकता किती डेन्स जंगलमध्ये ही माणसं राहतात। तर अशा ठिकाणी तुम्हीही राहायचं एकदा तरी ट्राय करा गाईज, नक्की। वी लव्ह सह्याद्री, वी लव्ह सह्याद्री। येस, थँक्यू। लेट्स गो। तर हे आपला पाडावर आपण पोहोचलो फायनली, आणि ही आपली बकरी ताई। येस। अँड देन मग थोड्या वेळानंतर धनगर पाड्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली। इथले मामा एकमेकांना फेटे बांधत होते, बट त्यांचा फेटा काही सफल होत नव्हता, तर ते ट्राय अगेन करत होते, पण त्याचा फेटा काही बसेना। मग फायनली आपल्या धुळे मामांनी काहीतरी करून तो फेटा बसवला, आणि बघा किती मस्त दिसत आपले, अरे सुटला फेटा, बट स्टिल त्यांची स्माइल किती मस्त आहे बघा गाईज। तर गाईज तुम्हाला सगळ्यात पहिलं यांची ओळख करून होतो, हे आपले बबन मामा कासार खडक पाड्यावरून, आणि हे आपले धुळे मामा जे घाटमाथ्याच्या पाड्यावर राहतात। फेटे बांधून झाल्यावर ज्या काठ्यांना मी टचवूड लावलेलं, तर त्या काठ्यांना घुंगरू बांधण्याचं काम मामा लोकांनी पटापट चालू केलं, आणि मामा लोक त्यांचं काम करतच होते, तर ते सोडून मी गेलो खाली सामान आणायला। मी आणि आयुष असे दोघं मी मिळून सामान आणायला गेलो, आणि हे आपले गेस्ट आमच्या मागून येत होते, तर आम्ही चढायला चालू केलं। हे खूप जास्त चालावं लागतं, आणि ते चालून माझ्या पायाची वाट लागली। सह्याद्री घुमाऊंगी बोल के काम करवा रहे बहुत ज्यादा। तर प्रमुख पाहुणे यायला खूप जास्त वेळ लागत असतो। कार्यक्रम सुरू करण्यात आलेला, आणि सर्वप्रथम वाघ रंगवण्याचे कार्यक्रम चालू केले, ज्यामध्ये मी वाघ बनलेलो असो, नक्कीच बघा पुढे। मित्र बनवते बघ, शुभमला बनव एक वाघ। सरीला तू काय रंग लागणार आहे? आमच्याकडे खूप वर्ष ओळखतो त्यांना।
तर काय तिथे बाकी इच्छुक लोकांना सुद्धा वाघ बनवण्यात आले होते. सो यानंतर आपले प्रमुख पाहुणे सुद्धा आलेले होते. सो दीदीने वाघ बद्दल थोडीशी माहिती दिली आहे, ते तुम्ही नक्कीच ऐकावी अशी माझी इच्छा आहे. वाघ भारत मध्ये आपण काय करतोय तर वाघासारखं मुलांना रंगवलं जातं. त्यानंतर गाव आणि जंगल यांच्या व्यक्तीवर असणारा जो पाणवठा आहे तर तिथे वाघाची पूजा केली जाते, साखर घातलं जातं की तुझ्या जंगलात आम्ही राहतोय, आमची मुलं तुझ्या जंगलात चालतात, तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला काही दगाफटका करू नको असं त्यांना त्यातून मेसेज द्यायचा असतो वाघाला. तिथे वाघाला राखण दिली जाते. तांदळाची खीर हा त्यातला नैवेद्य असतो आणि मग वाघ दपटण्याचा एक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये की मुलांना वाघासारखं रंगून जंगलाकडे दपटलं जातं. आपण त्यांना पळवतो थोडं असं दपटणं म्हणजे पळवणं. अच्छा, हा ते इथल्या भाषेत दपटणं. ठीक आहे, तर तसा एक त्यामध्ये पार्ट असतो. तर आपण हे सगळं आता त्याचं काय महत्व आहे, असं दपटवणं म्हणजे का मुलांना जंगलाकडे पळवायचं आपण वाघाला? हे रिप्रेझेंट करतं की आम्ही वाघाला त्याच्या जंगलाकडे पळवून लावतो. आणि हे मानसिक थोडंसं एक धीर असतो की आम्ही वाघाला या सणाच्या मार्फत जंगलाकडे दपटवलं, आता वर्षभर आमच्या गुरांचं रक्षण होईल असं. तर त्यामागची ही आयडिया आहे. आणि माणूस आणि वन्यजीव यांच्यामधली यांना जोडणारा हा दुवा आहे असं मला वाटतं. सो आपण ही वाघबारस साजरी करतो. ही 8वी वाघबारस आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी यासाठी टाळलं. आणि रिसेंटली आपल्या ह्या भागामध्ये वाघ शिवून गेला या भागांना. आणि आपल्या ह्या पाड्यावरचे लोक इतके छान आहेत, इतके चांगले आहेत ना की ते कधीच त्या गोष्टी बाहेरही डिस्कस करत नाहीत. उलट कधी कधी आमच्याकडून काहीतरी बोललं जाईल पण ते आम्हाला नजरेनं खुणवतात की यांच्याशी बोलायचं नाहीये, आपल्याला धोका पोहोचू शकतो वगैरे वगैरे. सो अशी ही सगळी आपली माणसं आहेत इथे आणि हे वाघाच्या रक्षणासाठी खूप तत्पर आहेत. म्हणजे ज्या दिवशी वाघ 2024च्या डिसेंबरला मागच्या वाघबारसच्या दिवशीच मॅडम वाघ आला होता आपल्याकडे. पहिले पगमाक लागले होते, बाजी होता त्यावेळेला. तर त्या दिवसापासून आजपर्यंत या लोकांनी कधीही तक्रार तर म्हणजे किल झाल्यानंतर ऑफकोर्स तो एक असतो सूर की आमचं नुकसान झालंय, पण भरपाई मिळाल्यानंतर ते तितकेही तो सूर तसा राहतही नाही. पण आता किल झाल्यानंतर तू यांना सगळ्यांना मदत करतेस भरपाई मिळण्यासाठी आणि भरपाई देणाऱ्या मॅडम इथं बसल्यात बघा. या त्या मॅडम आहेत ज्या भरपाईचे पैसे देतात, त्यामुळे चेहरा नीट बघून ठेवा यांचा. तर हे सगळे तत्परतेने आपल्या वाघाचं रक्षण करतायत, आपल्या जंगलांचं रक्षण करतायत. त्यांच्या काही मिनिमम गरजा आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष द्यावं असं त्यांच्या अपेक्षा आहेत, त्या फारच रास्त आहेत. सो नंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि अभिनंदन करण्यात आलं. त्यांना आम्ही बनवलेले वाघाच्या पंजाचे POPने बनवलेले ठसे देण्यात आले, शाल देण्यात आली आणि ज्या काठींना आम्ही घुंगरू बांधलेले ते काठ्या देण्यात आल्या. सो तेही खूप खुश झाले. मी पुण्याला असतो, मी राहणारा कोल्हापूरचा आहे, म्हातारमाळ म्हणून पुण्यात बायको बरोबर. सो गाय सर्वांचा सत्कार समारंभ आटपून आपण आपल्या मेन कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. आणि ज्या दादाने मला वाघ बनवले त्या दादासोबत एक व्हिडिओ तर बनतोच. तर हे व्हिडिओ काढून आम्ही खाली निघालो पाणवठ्याकडे. पाणवठ्यावर पोचून बबन मामांनी पूजा करण्यास चालू केली, कारण या ठिकाणी वाघ बऱ्याचदा पाणी पिण्यासाठी येतो. आणि हा जो लेफ्ट साईडला तुम्हाला वाघ दिसतोय तो वाघ मीच आहे. एकदम खुंखार वाघ तुम्ही बघू शकता. बाकीचे वाघ थोडे कमी खुंखार आहेत. आणि आपले मामा पूजा करत होते. पूजा झाल्यावर मामांनी वाघाला काहीतरी सांगितले, तर तुम्ही नक्कीच ऐका. वाघ बारस झाल्यानंतर आज वाघोबानं सुद्धा इथं पाणी प्याईल, पाणी पिऊन जाईल. तर त्याला जाऊ दे, मानवीने त्याची पूजा केली, त्याचा चांगला सजीवलाय, त्याची पूजा केली आहे. तर त्या वाघाने सुद्धा आज आमचं गाई गुराला काय त्यांनी त्रास करू नये, त्याला फार पराने हात. तर आज त्याची पूजा वर्षाचा आम्ही करतो, तशी पूजा केलेली जाईल. तर त्याने एवढंच गुराला माणसाला या सगळ्या आमच्या जंगलात कड्या कपट्यात असतो, सगळ्या रानात लोक असतात. तर त्या वाघानं जंगलातली जनावर खावावी, पण आम्हाला फार त्रास देऊ नये, लावू नये. आणि त्यानं आपण पाणी पिऊन आपले रानात हिरीचा निवड कुशीने जावं, हिरीचा निवड घेऊन जायचे. हा. तर या वाघबारस सणाचा हा एकमेव हेतू आहे, वन्यजीव आणि माणूस यांच्यातील संबंध चांगले ठेवणे. आणि शेवटी आपल्या वाघाने या पाणवठ्यावर जे पाणी पिऊन हे वाघ आता जंगलात पळण्यासाठी तयार झालेले आहेत. तर आता पाणी पिऊन झालं, आता वाघांना जंगलात पळवण्याची प्रथा आहे. तर आम्ही वाघ बनलो आहोत, सो आम्हाला आता हे सर्व लोक मारून मारून जंगलात पळवणार. आणि हा वाघ तर माझ्यापेक्षा जास्तच खुंकार निघाला, पण माझ्यातलं पण रक्त पिसळलं. मी पण गेलो एक वार करायला, पण मला एका फटक्यामध्ये पळवून लावलं परत. तर मी माझी ताकद दाखवायला गेलो सदब दादाच्या अंगावर
आणि ही प्रथा एक अशी प्रथा आहे की ज्यामध्ये खूप जास्त मजा आली मला. आणि मग आम्ही नंतर सर्वांना इकडे घाबरवण्यासाठी आलो, बट मी मागे राहिल्यामुळे मला तर कोण घाबरवायला मिळालंच नाही. पोपट मारलं वाटतं. तर बनवली होती खीर. मी लगेच तोंड वगैरे धुवून आलो खीर खायला. खूप मस्त खीर झालेली. त्या खीरचा एक रिव्ह्यू आपण ऐकूया नक्कीच. वॉन्ट्स टू से समथिंग? खीर खूप मस्त आहे, हा खट्टी मिठी आहे. बर. आणि मिरची नाही घेतली? नाही नाही ओके. बोल. ओके. भारी एन्व्हायरमेंट तर ऑसम आहे. तर इकडे या, फ्रेश फ्रेश एअर एकदम लाईक बोलतात ना 100% नॅचरल आहे. तर गायस थोडा वेळ गप्पा गोष्टी करून शेवटीला जेवणाचा वेळ झाला आणि ते जेवण सर्वांसाठी बनवलं होतं. तर ते जेवण खूप अप्रतिम बनलं होतं. मी खूप जास्त खाल्लं. काका भात मामा सॉरी राईस हां द्या आमच्या चावल दादांना चावल दो. फक्त यामध्ये वांगे का टाकतात मला अजूनही कळले नाही. तर मग गाईज गप्पा गोष्टी परत चालू झाल्या. सर्व थकलेलो, सो लवकरच झोपी गेलो. आणि सुख काय असतं हे आता कळलं. सकाळी उठल्या मस्त सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसायला लागल्या होत्या आणि इथूनच आपल्याला खूप साऱ्या पक्ष्यांची आवाज येत होती. आणि ही माझी मैत्रीण कुठून आली ते मला माहीत नव्हतं. हे आले त्याच्याशी भेटलो पटापट. बघा किती मस्त रवंत करते. गाईज आम्ही आता सर्वांना बाय करून चाललो आमच्या वाटेला. बाय बाय आयुष बाय. अरे काळं का दिसते एवढं, थांब काही दिसत नाही. बाय बाय चलो बाय टाटा. सो गाईज आता खूप जास्त मजा करून झालेली आहे आणि मी अभिषेक आणि या डॉक्टर योगेश आम्ही आता निघालो आहे परत आपल्या घरच्या वाटेला. तर आमची आता ट्रेन आहे म्हणून आम्हाला लवकर निघावं लागते. आणि जर ट्रेन नसती तर मी थांबलो असतो, म्हणजे मी तर थांबलो असतो, पण आपल्या भावासाठी मला निघावं लागते. कारण ह्याचं थोडं मर्चंट नेव्हीचं काम बाकी आहे. ते उद्या करणं म्हणजे गरजेचं आहे. सो आम्हाला आजच्याच मुंबईला पोहोचणं गरजेचं आहे. तर आम्ही निघतो फटाफट आणि सर्वांना बाय बोलूया परत एकदा. त्यांचं त्या कोणी बघत पण नाही तर जावा एकदा सर. चला तर आता फटाफट जाऊया. बाय बाय. ओके तो गाईज भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असेच तडकते भडकते व्लॉग्स आणि कंटेंटसाठी तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये. आणि लव यू बॉईज. टाटा.